विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या 12 वाजता महायुतीची महत्त्वाची पत्रकार परिषद. बंडखोरी शमवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू. बंडखोरांना शिस्तभंगाचा थेट इशारा मिळण्याची शक्यता. महायुतीला नाशिक, संभाजीनगर आणि रायगड रत्नागिरीतील बंडखोरांची डोकेदुखी कायम. पुण्यात टिंगरेंच्या बंडोबाचा थंडोबा. अमरावतीत विप्लव बाजोर यांचा अर्ज बाद. पुणे विधान परिषदेवरून सुनील टिंगरेंची नाराजी दूर. टिंगरेंची पार्थ पवारांसोबत बैठक. भविष्यात मानसन्मान राखण्याचं आश्वासन दिल्याची टिंगरेंची माहिती. शिंदेंनी बोलवलेल्या बैठकीला सत्तार पोहोचलेत नाहीत. सत्तारांवर सेना, भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती. सत्तार शिंदेंना भेटणार की गैरहजर राहणार याकडे लक्ष. दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना नव्यानं फोडणी. आदित्य ठाकरे आणि राऊतांची पुन्हा शिंदेंवर बोचरी टीका. अजित पवारांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा. सुनील तटकरेंची कबुली. अजित पवारांनी बैठकीचा तपशील सांगितल्याचाही दावा. गुजरातच्या बारडोलीत महाराष्ट्रातील 2 एसटी बसेसमध्ये भीषण आग. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 7 प्रवाशांचा होरपळून मृत्यू. शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटची मान्यता. 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब. आचारसंहितेच्या नावाखाली कर्जमाफी लांबवली जात असल्याचा किसान सभेचा आरोप. बीडच्या रंजेगावमध्ये वाल्मिकच्या गावगुंडांकडून दलित महिलेला मारहाण. जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्यानं वाल्मिक कराडच्या गुंडांचा महिलेवर हल्ला.